आपली शाळा सुंदर आणि स्वच्छ असावी, जिथे आकाशाच्या छताखाली शिक्षण मिळावं, सहज आणि सोप्या पद्धतीने शिक्षण घेता यावं, हीच प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते. असाच काही उपक्रम आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर संचलित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा देवठाण येथील उन्नती सेवा मंडळाचे सेक्रेटरी मंगलदास भवारी यांच्या संकल्पनेतून आणि माध्यमिक शिक्षक श्री बाळा पवार यांच्या प्रयत्नातून डिजिटल वर्ग साकारण्यात आलाय. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सर्व भिंती बोलक्या करण्यात आल्या. ज्ञानरचना वाद संकल्पनेचा विचार करून येथे अध्यापनाचे कार्य करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण होत आहे. याविषयी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पाहुयात बोलक्या प्रतिक्रिया. I am Vikram Hilam, learning in 8th standard. In this our class, my teacher Mr. Pawar sir started new digital art class. Here we learn without stories. We saw movies, mountain etc. With the help of computer, we play computer game and win our game. In this our class. This is easy to learn every subject. Thank you. I am Anjana Bendkoli from Ashram School Devthan. I learning in 8th standard. My school have a computer lab. We get more advantage from computer each and every day. We daily new Master Power sir help us. With help of internet we join our. Thank you. मेरा नाम वैशाली है. मैं आश्रम स्कूल देवटन में पढ़ती हूँ. यहाँ पढ़ना मुझे बहुत अच्छा लगता है. मुझे आगे जाकर IAS ऑफिसर बनना है. इसकी तैयारी मैं अभी से कर रही हूँ. हमारा क्लासरूम डिजिटल होने से मुझे बहुत फ़ायदा हो रहा है. मैं हर रोज़ अखबार पढ़ती हूँ. इसके कारण मुझे बहुत जानकारी मिलती है. हमारे क्लास टीचर पवार सर हमको प्रोजेक्टर पर देश भर के अखबारें दिखाते हैं. इससे हमें पढ़ने में आसानी होती है. मैं देवठान आश्रम स्कूल में पढ़ती हूँ. मुझे यहाँ पढ़ना बहुत अच्छा लगता है. मुझे कैरम खेलना पसंद है. हमारा कक्षा डिजिटल होने के पढ़ने अच्छे दिलचस्पी होती है. हमारे क्लास टीचर मिस्टर पवार सर अच्छे फिल्म दिखाते हैं. इसी वजह से हमको जल्दी समझ में आती है. आश्रमशाळा चालविताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची पटसंख्या, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आव्हान, RTE कायदा याचं संतुलन राखण्यासाठी डिजिटल वर्गाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती शिक्षक बाळा पवार यांनी दिली आहे. उन्नती सेवा मंडळ संचलित राजूर संचलित अनुदानित आश्रमशाळा देवठाण येथे या ठिकाणी यावर्षी हे शैक्षणिक वर्षामध्ये 8वीचा वर्ग डिजिटल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. उन्नती सेवा मंडळाचे संचालक आदरणीय श्री भवारी सर यांच्या संकल्पनेतून हा वर्ग या ठिकाणी डिजिटल झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, आश्रमशाळेचा दर्जा सुधारावा यासाठी या ठिकाणी डिजिटल प्रणाली सुरू करून ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या मुलांना या ठिकाणी शिक्षण देतो आहे आणि त्याचा निश्चित स्वरूपामध्ये फायदा होताना या ठिकाणी दिसतो आहे. आता ही शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जून जुलै असे 2च महिने झालेत, पण या 2 महिन्यांमध्ये बराचसा असा परिणाम या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जाणवतो. चांगला रिझल्ट येण्यासाठी किमान 1 वर्षभर आपल्याला चांगल्या पद्धतीनं गुणवत्ता देऊन या ठिकाणी मुलांमध्ये ज्ञानरचनावादानुसार त्यांची शैक्षणिक प्रगती कशी होईल, त्यांचा विकास या ठिकाणी कसा साधता येईल या दृष्टीने मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये फळा आणि खडूबरोबरच लॅपटॉप, मोबाईल, प्रोजेक्टरचा वापर करत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. वर्ग प्रकाशित आणि स्वच्छ असल्याने अध्ययनाचे आणि अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे करता येते. येथील बोलक्या भिंती मन वेधून घेतात, तर आश्रमशाळेत तेही आधुनिक पद्धतीनं शिक्षण मिळणार या कल्पनेने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळतोय. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, SN मीडिया, अकोले.